तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। 40 साईज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज मी इथं बनवलेला आहे। बॅक साईड सुद्धा तुम्ही बघू शकता, विदाउट नॉट सुद्धा आपलं जे शोल्डर आहे एकदम गच्च बसलेलं आहे, शोल्डर अजिबात आपलं पडत नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज वरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा तर ते बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, स्लीव सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे। तर हे बघा, हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्यांच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊज मापाला नव्हतं, तर त्यामुळे त्यांनी मला कटोरी ब्लाऊज जे आहे दिलेला आहे मापाला। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज या पिसाचा आपल्याला बनवायचा आहे। सो आता आपण पहिल्यांदा मेजरमेंट बघूयात कटोरी ब्लाऊजचं की आपल्याला कोणतं मेजरमेंट घ्यावं लागतं प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी। आता हे बघा, अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे। आता पहिल्यांदा आपण या कटोरी ब्लाऊजची मापं घेणार आहोत आणि त्यानंतरच मग आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे कटिंग करणार आहोत। जर तुमच्याकडे असं एखादं ब्लाऊज शिवायला आलं तर ते माप मोठा असू दे किंवा लहान असू दे, तुम्ही हीच मेथड सेम वापरून तुम्ही तुमच्या कस्टमरचं जे ब्लाऊज आहे तयार करू शकता। जर त्यांचं ब्लाऊज जे आहे प्रिन्सेस कट नसेल आणि कटोरीवरून जर तुम्हाला प्रिन्सेस कट काढायचा असेल तर तुम्ही या मेथडनुसार ब्लाऊज जे आहे स्टिच करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण इथं मापं लिहून घेणार आहोत की कोणती मापं आपल्याला इथं लागणार आहेत। तर छाती, कमर, पूर्ण उंची, हात उंची, हात रुंदी, शोल्डर, मुंडा। तर या प्रिन्सेस कटला आपण क्रॉस पट्टी बनवलेली नाही, सो क्रॉस पट्टी आपण इथे स्किप करायची आणि कटोरी जी आहे तर ती सुद्धा आपण इथे नाही लिहायची। आता पुढील गळा आणि मागील गळ्याचं सुद्धा आपण इथे मेजरमेंट घ्यायचं आहे। आता माप घेताना आपण कधीही जे ब्लाऊज आहे तर ते आपल्याला थोडंसं स्ट्रेच करायचं आहे आणि मगच माप घ्यायचं आहे। कारण ज्यावेळी आपण अंगामध्ये ब्लाऊज घालतो तर त्यावेळी काय होतं की ब्लाऊज जे आहे एकदम टाईट असतं आपल्या अंगामध्ये, तर त्यामुळे आपण काय करायचं आहे, कधीही आपण आपल्या ब्लाऊजचं जे माप आहे तर ते थोडंसं आपल्याला स्ट्रेच करायचं आहे आणि त्यानंतरच जे माप आहे आपल्याला घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता, जी हुक पट्टी होते आपली एका साईडने मी असं माप घेतलेलं आहे, तर 10 इंच आपलं माप आलेलं आहे। कापड मी थोडं स्ट्रेच केलं, आता 10+2 मी इथं केलेलं आहे। 12 इंच मी प्रॉपर छातीचं माप इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता कमरेचं इथं माप बघू शकता, कमरेचं माप आपण एका साईडने न घेता ते फुल असं घ्यायचं आहे आपल्याला। तर 17 इंच येतं, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही एका साईडचं जर माप घेतला तर कधी कधी काय होतं ब्लाऊजमध्ये, मापाच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा बॅक पार्ट मोठा असतो किंवा फ्रंट पार्ट मोठा असतो, तर त्यामुळे आपल्याला पूर्ण राऊंड माप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हाफ करून प्लस त्याच्यामध्ये 2 ॲड करायचं आहे। तर कमरेचं माप 8.5 इंच आलं होतं, त्याच्यामध्ये मी 2 इंच मार्जिन ॲड केलं, 10.5 आपण कमरेचं माप घेतलेलं आहे। आता पूर्ण उंचीचं जे माप आहे आपल्याला वरती शोल्डरपासून ते खालीपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे। आता जी पूर्ण उंची होती तर ती आपली 15+1 आपण घेतलेलं आहे। आता हात उंची जी आहे मी तर शॉर्ट ठेवणार आहे, कारण कस्टमरने मला हात आताची जी उंची आहे तर ती लहान ठेवायला सांगितली होती। आता हात रुंदीचं जे माप आहे मी तर शोल्डरच्या समोर लिहिलेलं आहे, सो तुम्ही थोडंसं समजून घ्या इथं। हात रुंदी 6+2 मी केलेली आहे इथं। आता हे बघू शकता, शोल्डर मी 6 घेतलेला आहे, मुंडा मी 6.5 इंच घेतलेला आहे, पुढील जो गळा आहे 6.5 घेतलेला आहे, मागील गळा मी 11 इंचावरती घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे आपल्याला द्यायची आहे 2.5 इंचावरती। आता सगळ्यात आधी आपण आपल्या पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। 16 इंच, 15 इंच आपली पूर्ण उंची होती, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करून 16 इंच उंची टाकलेली आहे। आता शोल्डर जे आहे मी इथं 6 घेतलेला आहे, कारण कस्टमरचे जे हाताचं पोर्शन आहे ते थोडं जाड आहे, खांदा जो आहे त्यांचा थोडासा एक पसरट आहे, तर त्यामुळे मी 6 घेतलेला आहे। जर तुमचं जर हाताचा पार्ट जर कमी असेल, लहान असेल, तुम्ही 5.25 किंवा 5.5 सुद्धा घेऊ शकता 40 साईजला शोल्डर जे आहे ते। त्याच्यानंतर मी मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। जर तुमचे हे हात एकदम ब्रॉड असतील, मोठे असतील, तर तुम्ही या पद्धतीने जे ब्लाऊज आहे कट करू शकता 40 साईजमध्ये। त्याच्यानंतर मी छातीचं माप घेतलं 10 प्लस त्याच्यामध्ये सुद्धा 2 इंच मार्जिन ॲड केलं। कमर आपल्याला घ्यायची आहे 8.5 इंच प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। आता छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। त्याच्यानंतर गळारुंदी जी आहे आपण घेणार आहोत 2.5 इंच। पुढचा जो गळा आहे मी इथे ठेवलेला आहे 6.5 इंच। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट येतो आपला, त्याची जी रुंदी येते तर मी ठेवलेली आहे 4 इंचावरती। बस्ट पॉइंट मी इथे दिलेला आहे 11 इंचावरती। तर हे बघू शकता, बस्ट पॉइंट मी शोल्डरवरून खाली 11 इंच घेतला, त्याच्यानंतर रुंदी मी 4 इंच घेतली। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच असं घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचा जो पुढचा शेप आहे छातीचा एकदम छान येतो, चपटा वगैरे अजिबात होत नाही। आता हे बघा, मुंड्यापासून वरती मी 1.5 इंच घेतलं आणि प्रिन्सेस कटला एकदम सिंपल असा जो आकार आहे मी दिलेला आहे। तर हे बघा,
मुंड्यापासून खाली मी वरती 1.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर असा शेप दिलेला आहे। गळ्याला सुद्धा मी राऊंड नेक असा शेप दिलेला आहे। आता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा अशा पद्धतीने आपलं एकदम सिंपल असं जे कटिंग आहे पेपर कटिंग आपण करणार आहोत। आता शोल्डरचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा की मी जो आपला फ्रंट पार्ट आहे गळ्याचा तर तुम्ही कशा पद्धतीने ठेवत आहे अस्तरवरती, तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप एक मदत होईल। कारण काय होतं की तो क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही। जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल, मी ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवलेला आहे, नॉट मी अजून लावलेली नव्हती, बांधलेली नव्हती, तरी सुद्धा जे आपलं शोल्डर आहे एकदम व्यवस्थित बसलं होतं। तर आता आपण फ्रंट पार्टचं सुद्धा इथं जे कटिंग आहे तर ते केलेलं आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट आपण असे कट जे आहेत केलेले आहेत 40 साईजमध्ये। आता आपण याच्यामध्ये जे स्लीव्ज आहे तर ती कट करणार आहोत। तर इथं 5.5 इंचाची मी स्लीव्ज इथं घेतलेली आहे, अस्तरवरती मी अर्धा इंच स्लीव्ज जे आहे वाढवणार आहे। आता इथं 40 साईज आहे, 40 साईजचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे 10 इंच, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे। 10.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर 3 इंच आपण खाली घेतलं, 2 इंच आतमध्ये आपण शेपसाठी घेतलं, फिटिंगसाठी घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहेत अर्ध्या इंचावरती, आणि त्यानंतर आपण बाहीला जो आहे असा शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण खाली हात रुंदीचं माप टाकणार आहोत, प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। जर तुम्हाला बाही कट करता येत नसेल किंवा त्याचा शेप देता येत नसेल तर पर्सनली माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत स्लीव्जवरती, त्यामध्ये मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे की स्लीव्हचा जो शेप आहे आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा असतो, अंदाजे शेप न देता। आता हे बघा, सगळ्यात आधी आपण अस्तरवरती कटिंग जे आहे करणार आहोत पेपरचं। तर बॅक साईडचं आपल्याला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही। तर मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात की तुम्ही टक्स मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घेत नाही का, तर मी घेत नाही, कारण मी टक्स एकदम कमी घेतो बॅक साईडला, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे कोणतंच घेत नाही। जसं आपण पेपर कट केलेला असतो सेम तसाच ठेवून मी अस्तरवरती कट केलेला आहे। आता बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता स्लीव्ज जे आहे आपण अशी एका साईडला काढून घ्यायची आहे। तर बघा या साईडला आपली जी स्लीव्ज आहे तर ती एकदम व्यवस्थित बसते। जर खाली कापड कमी जास्त असेल तर ते तुम्ही एकदम लेवल करायचं आहे, समान करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग जे स्लीव्ज आहे तर ते आपल्याला कट करायचे आहे। आता आपण आपला जो फ्रंटचा पार्ट आहे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडचा तर तो इथं कट करायचा आहे। आता हा फ्रंट पार्ट सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की मी अस्तरवरती कशा पद्धतीने हा ठेवलेला आहे, मी थोडासा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे, कारण यामुळे काय होतं आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही, आणि शिवाय आपलं जे फिटिंग आहे आतमध्ये तर ते सुद्धा एकदम छान येतं। मार्जिन सुद्धा आतमध्ये भरपूर राहतं, आणि आय आणि हुकची जी पट्टी आहे आपण लावतो त्या साईडला मी कमरेला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे, आणि जे बाजू आपण जॉईन करणार आहोत दुसऱ्या बाजूला तर तिथे सुद्धा मी थोडंसं इथं वाढवलेलं आहे। आता हे सेंटरपासून मी कट करत आहे, कारण फ्रंटला आपले हुक येणार आहेत। आता प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपण असा ठेवायचा आहे। सगळ्यात आधी आपण आहे तसं हे मार्किंग करायचं, आणि आपली जी फिटिंगची बाजू आहे कमरेकडची तर त्या साईडला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलं, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपण असं दाखवल्याप्रमाणे कट करायचा आहे। आता जी गोल बाजू येते आपली जॉईंटची तर त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन जे आहे शिलाईसाठी वाढवायचं आहे। तर आता फ्रंटचे हे पार्ट बघू शकता आपण अशा पद्धतीने जे आहे कट केलेले आहेत अस्तरवरती। आता आपण हे मेन कापडावरती कट करायचे आहेत। तर सगळ्यात आधी आपण जी स्लीव्ज आहे तर ती कट करायची आहे। तर हे बघा स्लीव्ज जी आहे मी तशी कट केलेली आहे। त्याच्यानंतर बॅक पार्ट मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही, जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तर तेच ठेवून आपण इथं आपलं जे मेन कापड आहे तर ते कट करायचं आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंट करू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा। आता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता तुम्ही की आपलं ब्लाऊज जे आहे कशा पद्धतीने इथं मी स्टिच केलेलं आहे। एक्स्ट्रा मी तो कॉन्ट्रास्ट कलरचं कापड कट केलं होतं डिझाईनसाठी। आता आपला ब्लाऊज जो आहे पूर्ण रेडी झालेला आहे, बघू शकता
तर परफेक्ट फिनिशिंग सोबत आपला जो ब्लाऊज आहे मी तर रेडी केलेला आहे। बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता, पान गाळा मी दिलेला आहे, पॅच दिलेला आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।